नीती कर्तव्यता सांगणारा भंग सेवेकरिता निवडलेला आहे. नियोजित वेळेमध्ये ईश्वर बुद्धी देईल त्या प्रबोधने चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल सेवेला आरंभ करण्यापूर्वी परिहार देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य. प्रतिवर्षी होणारा हा पंचमवेद गाथा पारायण सोहळा आणि त्यामध्ये येणारा वनभोजनाचा हा कार्यक्रम अनेक वर्षांची असणारी परंपरा आणि त्या परंपरेला अनुसरून यावर्षी आपल्या असणाऱ्या रामपुरी गावामध्ये लोया परिवारानं घेतलेला कार्यक्रम म्हणजे रामेश्वर भाऊ असतील, अन्य त्यांचे सर्व सहकारी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, त्यांना सहकार्य करणारे आप्तेष्ट नातलं, त्यांनी हा कार्यक्रम घेतला. या ठिकाणी जे उपस्थित आहेत सर्व हरिभक्तपरायण महाराज मंडळी, एक एकावनी बळी या न्यायानं सर्व उपस्थित महाराज मंडळी, वेगवेगळ्या गावावरून आलेले गीता मंडळ शाखेचे सर्व पदाधिकारी, सर्व गीतेचे साधक, तसेच या ठिकाणी उपस्थित राहिलेले विष्णुपंतजी तौर, राजाभाऊ तौर, श्री हरिभक्तपरायण काकडे महाराज, श्री हरिभक्तपरायण माऊली महाराज, नाना सोळुंके आदी आदी करून उपस्थित सर्व सन्माननीय मंडळी, सर्वांचाच नामोल्लेख करावा अशा आहेत महाराज. राहायला वेळ थोडा, 1 तास उरला. सर्वांच्या चरणी शतशः प्रणिमात करतो आणि सेवेला आरंभ करतो. विठ्ठल प्रतिवर्षाची असणारी ही सेवा आहे. प्रतिवर्षाची सेवा. माझ्याकडे अनावधानानं आली. तुमचं दुर्भाग्य, माझं सद्भाग्य. तुमचं दुर्भाग्य. कारण सर्वांना ज्ञात आहे, दादा नर्मदा परिक्रमेला गेलेले, येण्याचा खूप प्रयत्न केला. अगदी कालच्या दिवसापर्यंत रामेश्वर भाऊला सुद्धा सांगितलं नव्हतं येणारच आहेत, कैलास भाऊला सांगितलं होतं येणारच आहेत, पण अडचणी अशा आल्या. आणि मग एरवी आपण सत्संगामध्ये कथा कीर्तनामध्ये प्रारब्धवाद सांगतो, कुठंतरी माझं प्रारब्ध आहे महाराज. कारण काही गोष्टी या भाग्यानंच घ्याव्या लागतात. धुलीवंदनाच्या कार्यक्रमाला, वनभोजनाच्या कार्यक्रमाला आपण दरवर्षी येतो, मीही येतो. आज माझं भाग्य समजेल महाराज, ही सेवा मला मिळाली. तुमचं दुर्भाग्य मला माहिती, तुम्ही नाराज झालात, पण आता दखून द्या. जमल ना? आजच्या असणाऱ्या कार्यक्रमाचं एक विशेष औचित्य हेही सांगाल. आज आमचे पंढरीचे निष्ठावंत वारकरी पंडित महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. ते एक आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे. ते एक भाग्य. मला दादांनी परवानगी दिली होती, मी महाराजला म्हणलोय होतो फेटा बांधा, महाराजांनी नकार दिला. पंढरपूरचे अखंड वारकरी आहेत महाराज आणि निष्काम सेवा आहे, निष्काम सेवा आहे. आणि त्याबरोबर गोड असणार गायन आहे महाराज, गोड गायन. कीर्तन कोणीही करल, कीर्तन कोणीही करल. आणि माझ्या आवडीचा विषय जर सांगाल महाराज तर पंडित बाबांगावांना आम्ही ऐकत राहू. विठ्ठल विठ्ठल. कार्यक्रमाला फिरतो महाराज बाहेर, कधी कधी
कार्यक्रम संपल्यानंतर लोक भेटतात आणि संपल्यावर लोक कधी कधी चांगलं म्हणतात, म्हणून नाही पण म्हणतात. मग लोक आग्रहाने विचारतात, महाराज कुठे होते? हल्ली एक ट्रेंड झालाय महाराज सांगण्याचा. कुठे होते विचारलं की नसले तिथलंही सांगतात महाराज. हा नाही इतक्या जवळ काही नाही होत, लांब जातात लोक. कुठं? ऋषिकेशला. मला विचारतात महाराज. एक स्वभाव आहे महाराज माझा, जे आहे ते माणसांना सांगा, जे आहे ते सांगा. आता परवाचा अनुभव सांगतो. माळापूर या ठिकाणी माझी शिवपुराण कथा होती. त्या ठिकाणची डोळस कंपनी आली का, मी सत्य अनुभव सांगू. कथा संपली. कथा संपल्यानंतर मी निघालो, येणं जाणं करत होतो. वाटे लावायला आलेले लोक मला म्हणले, महाराज गाडी कुठे? म्हणलं ही काय? ते म्हणले कुठे गाडी? अरे म्हणले ही काय? त्यांचा भास काय होता तुम्हाला कळालं? विठाला विठाला जे आहे ते आहे महाराज. का झाकली या सूर्योलोपे बरोबर वर्णन करतात. आपल्या झाकल्याला लागतो का? आहे ते मांडव महाराज माणसं, आहे ते मांडव. मी आहे तो अनुभव सांगत असतो महाराज. दोघी समोर त्याने विचारलं कुठं होते, नाही सांगायचं. या क्षेत्रातली जर माझी स्थिती सांगल, या क्षेत्रातली तुमच्या समोर सध्या कीर्तन करतोय ना, ही माझ्या गुरूंची कृपा. गुरुनाम गुरु कोणाकडे गेलो नाही महाराज, कोणाकडे गेलो. सत्य सांगेल. दादांच्या सोबत राहून ऐकून जे शिकलो ते तुमच्या समोर बोलतो. तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा. माझ्या वडिलांची निराली माझा अनुभव तुकोबारायांचे बोल सांगत बरं का. माझ्या वडिलांची मिरासिला देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. त्यांच्या सोबत राहून श्रवणामधून जे प्राप्त झालंय ते आपल्या सर्वांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करेल. दादा नर्मदा परिक्रमेच्या वाटेन आहेत. मला माहिती तुम्ही नाराज झाला, मी तुमच्या समोर उभा राहिलोय. पण आपल्या सर्वांना दादांचा असणारा आशीर्वाद, दादांचं कीर्तन ऑनलाईन ऐकायला मिळेल, तर आपण दादांचे आशीर्वचन ऐकूया. बोला. सर्व आलेल्या भोजन आणि ध्वजवंदन कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व साधकांना मी या ठिकाणी वंदन करत आहे. प्रतिवर्षाप्रमाणे चालत आलेला हा उत्सव आज आपण रामपुरी या ठिकाणी अत्यंत हर्ष उल्हासाने आलेला आहात. कैलास सेठ यांना मी शब्द देऊन कालच्या ग्रहणाच्या योगामुळं आम्हाला येता आलं नाही. आज भगवान ओंकारेश्वराच्या मंदिरातून माता नर्मदेच्या तीरावरून मी सर्व आयोजक आणि आलेल्या सर्व साधकांना माता नर्मदेचे, भगवान ओंकारेश्वराचे खूप खूप आशीर्वाद प्राप्त व्हावेत. आपण प्रतिवर्षी अशाच पद्धतीनं हा कार्यक्रम आपला समजून
हे तर आहे. मानवी जीवनामध्ये प्रत्येकाचा उत्साह कमी होत चाललेला आहे. ती उत्साहाची शक्ती जोपर्यंत आपण सत्संग संत सानिध्यात येत नाही तोपर्यंत ती प्राप्त होत नाही. त्यातच धुलीवंदनाचा दिवस असा आहे की कदाचित चांगल्या पद्धतीनं तयार केलेलं जीवन एका दिवसातही ते खरं होऊ शकतं. शांतिरमण महाराजांची ओळी आहे, जैसे का शिमग्याचे दिनी रामकृष्ण नमने कोणी. परंतु असा दिवस आपण कुठंतरी सत्कारणी लागावा या उद्देशानं आयोजित केलेला हा उपक्रम सर्वांच्या उत्स्फूर्त सहकार्यानं तो गेली 3 कपाची वाटचाल या ठिकाणी करत आहे. कोणीही 2044 पर्यंत या सगळ्यांचं नियोजन झालेलं आहे. मागील वर्षी दैठणचा उपक्रम जर आपण पाहिला तर त्यांच्या वडिलांनी घेतलेली सेवा त्यांच्या मुलांनी पूर्ण केली. म्हणजे आपण ज्या वेळेला एखादा चांगला संकल्प करतो तो नक्कीच ईश्वर आपला पूर्ण करून घेतो. म्हणून परत एकदा मी आपल्या सगळ्यांची क्षमा मागेल, विनंती व्यक्त करेल की मी आपल्या दर्शनाला येऊ शकलो नाही. परंतु उद्या तुकोबारांची बीज असल्यामुळं आणि बीजेच्या उत्सवात प्रतिबंध येऊ नये म्हणून आम्ही राजपिंपरीला शुक्रवारी सकाळी 8 वाजता पोहोचत आहोत. त्या ठिकाणी आपलं दर्शन भेट होईलच. आज सर्व असणारे उपस्थित वारकरी, आमचे स्नेही हरिभक्तीपाल परमपूज्य पंडित महाराज जगदाळे, उपस्थित असणारे तिसरे महाराज मंडळी मला माहित नाही, पण त्या सगळ्यांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या परत एकदा कैलास भाऊंना व त्यांचा संपूर्ण परिवार, त्यांचे स्नेही अध्यक्ष, त्यांनी निमंत्रित केलेले सर्वजण, त्या सर्वांनाच माता नर्मदेचा ओंकारेश्वराचा आशीर्वाद देऊन मी या ठिकाणी माझ्या वाणीला पूर्ण विराम देत असताना आमचे चिरंजीव अनंत जोशी यांनी हा उपक्रम अशाच पद्धतीनं खंडित न होऊ देता पुढे चालवला. आपणही सर्व भजनी मंडळ, गायक, वादक, मुनिजन, विविध गावातून आलेली सर्व स्नेह अध्यक्ष मंडळी या सर्वांचं ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. नर्मदे हर. आता काय बोल, ज्याची आपल्याला अपेक्षा होती ते मिळालं. आता जे विठ्ठल करू मी आरंभी सांगितलं महाराज काहीतरी माझं भाग्य उदयाला पुण्य फुलले भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो भैसा संत चरण पावलो. आज माझंही भाग्य उदयाला आलं. आपल्या सर्वांना दादांचा आशीर्वाद मिळाला. ते कुठेतरी त्यांच्या श्रवणातून जे गोळा केलंय ते तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करेल. आणि दुसरा विषय हाही मी सांगत होतो, बोलतोय तुमच्या समोर, कीर्तन करतोय, बोलायचं दादांकडून शिकलो आणि नम्रपणे सांगेल महाराज जे गातो ना ते गाण्याचं पंडित महाराजांकडून शिकलो. ते समोर आहेत म्हणून म्हणत नाही महाराज, भाऊ आहे तिथं, महादेव दादा आहे. महाराजांनी कधी असं बसून आम्हाला सांगितलं नाही. महाराजांनी रामकथा केली होती. किती वर्ष झाली महाराज? पहिली रामकथा केली होती. त्यावेळेला मी फार काही मोठा नव्हतो.
त्यावेळेला महाराजांच्या गावामध्ये रामकथेला दादांच्या सोबत गेलो होतो. म्हणता येत नव्हतं आणि सांगणं तर दूरच राहिलं. महाराज काकडा करायचे आणि काकडा करत असताना महाराजांनी गवळण गायली होती, गड्यानो राजा केले झाला. एक माझा स्वभाव सांगत, माझी पाठांतराची सवय सांगत, मला वाचून जे पाठ होत नाही ना ते ऐकून पाठ होते. आम्ही पडलेलो होतो, खोलीमध्ये झोपलेलो होतो, महाराज काकडा करत होते, महाराजांनी तिथून गवळण गायली, ती गवळण आणि ती चाल अजूनही जशाच तशी पाठ आहे. तिथंच ठरवलं घ्यायचं तर यांचंच घ्यायचं. वेचिते वचन जेणे राही समाधान, अशी असणारी ही ऋषितुल्य मंडळी आहेत महाराज. आपली असणारी ही परंपरा आहे, चालत आली आहे आणि चालवायची. शास्त्र सांगतं महाराज परंपरा चालवल्या पाहिजे, चालवल्या पाहिजे. पडता जडभारी निमान देवाकडे प्रार्थना करायची, देवा हा नियम चालू दे. केला नेम चालवे मला, तू केला नेम चालवे मला, केला नेम प्रार्थना करायची, महाराज केला नेम चालवी माझा. एक सांगल, नियम करणं आपल्या हातात आहे का टिकवणं आपल्या हातात आहे? करणं कदाचित आपल्या हातात आहे, ते थोडं धाडसानच बोलावं लागत. नियम करणं हातात आहे, चालवणं आहे का? तुम्ही बोलायचं, मला बोलता येत नाही. विठाला विठाला सोपं उदाहरण विचारेल, माळ घालणं आपल्या हातात आहे का टिकवणं? घालणं बरेच अडकले महाराज इथं. कधी कधी आश्चर्य वाटतं महाराज, चांगला व्यक्ती असतो, नेहमी आमच्या सोबत उठणं बसणं आहे. त्यांना म्हणलं तुम्ही चांगले गाता, भजन करता, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, माळ घाला ना. लोकांनी एक वाक्य पाठ केलं, ते म्हणतात आम्हाला माळीची गरज नाही. आमची काय, मला काय सापडली नाही वय. माळ घालणं कदाचित सोपं असेल, पण टिकवणं अवघड आहे बरं. कालचा कोरोनाचा काळ लक्षात आणा, बऱ्याच जणांचे गेले. फक्त दृष्टांत सांगितलं. नियम करणं सोपं आहे महाराज, नियम टिकवणं अवघड आहे. नियम टिकवणं अवघड आहे. आता दादांनी जे सांगितलं, हा असणारा धुलीवंदनाचा नियम चालत आलाय, आपण आहेत तोपर्यंत आपण चालवण्याचा प्रयत्न करावा. करण म्हणणं हेच योग्य नाही, कारण कर्तेपणाचा अभिमानही घेऊ नये माणूस. जिथं कर्तेपणाचा अभिमान तयार झाला तिथं कार्यामध्ये बाधा येते. नवे नवे कर्तेपणाचा अभिमान हा कार्यासाठी घातक आहे. विठाला विठाला देवाकडे प्रार्थना करावी फक्त, देवा हा नियम आलाय चालत, मी त्याच्यामध्ये सहकार्य केले, चालू दे. अभिमान रामायणातलं सोपं उदाहरण सांगेल पुढे जाईल ऐका. कर्तेपणाचा अभिमान कार्याचा नाश करत असतो. ज्यावेळेला जानकीचा शोध लागला, जानकी लंकेमध्ये हे कळालं, सगळी वानरसेना लंकेला न्यायची, युद्ध ठरलंय. कशी न्यायची? सेतू बांधायचा.
विस्तारित वर्णन आहे महाराज, तेवढा विस्तार नाही करणार. सेतुबंधनासाठी समुद्र देवता प्रगट झाली, सांगितलं रामा तुमच्या असणाऱ्या सेनेमध्ये नल नावाचं वानर आहे. त्या नलाला शाप काय मिळालेला आहे, त्याच्या हातून दगड तर. आता तो नलाला शाप मिळाला होता, पण रामासाठी काय ठरला, आशीर्वाद. त्याला ऋषीने शाप दिला होता, त्याने शाळीग्राम नदीत फेकून द्यावे, ऋषींना सापडायला त्रास व्हावा म्हणून शाप दिला, वानरा तुझ्या हातून दगड नदीत तरतील, शाळीग्राम वरती तरावे त्यांनी घेऊन यावे, पुन्हा पूजा करता. समुद्राने जावेला सांगितलं, हनुमानजीनं सगळी योजना आखली, सेतुबंधनाचं कार्य चालू केलं. पहिल्या दिवशी 18 योजन सेतू बांधून तयार झाला. पण रामायण वाचतो. आणि दुसरी एक गोष्ट बोलेल, रामायण वाचकाच्या पुढे रामायण सांगणं हाही मूर्खपणा ठरेल. या ठिकाणी उपस्थित जय महेश सुंदरकांड सत्संग मंडळ, ज्यांच्या नसानसात राम भरलाय महाराज, आम्ही त्यांना काय रामायण सांगणार. भजनावर निस्वार्थ प्रेम करणारी सगळी मंडळी आहेत महाराज, सुंदरकांडातली सगळी मंडळी, कोणाचाही नामोल्लेख करत नाही. निस्वार्थ प्रेम महाराज, कधी तुमच्यात येण्याचा योग नाही आला, पण बळीनानं तुमचं वर्णन करत असते. आज नानांची उणीव आहे, नानाही नर्मदेच्याच वारीत आहेत बरं. म्हणून तुमच्या समोर रामायण सांगणं फार योग्य ठरणार नाही. एवढा दृष्टांत सांगून पुढे जाईल. पहिल्या दिवशी 18 योजन सेतू बांधून तयार झाला. सेतुबंधनाचं कार्य संपलं, दिवस अस्तमान लागला. सगळी वानर आपापल्या स्थानी विश्रांती करू लागली. त्यामध्ये नल नावाचं जे वानर होत, ज्याच्या हातून काय तरत होते, दगड तरत होते, झाडावर विश्रांती करू लागली. त्याच्या मनात सहज भाव येऊन गेला, मला जर ऋषीने शाप दिला नसता, माझ्या हातून दगड तरली नसती, मी रामाच्या सोबत नसतो, सेतू बांधला नसता, तर रामाला जानकी मिळाली असती का? हो का नाही? नसती. करतेपणाचा अभिमान तयार झाला महाराज, कोणाच्या मनात, नलाच्या मनात. आता जे कोणालाच कळत नाही ते कोणाला कळतं, कळतं. समर्प प्रमाणे न सांगता तुम्हा कळू येते अंतर. जे कोणालाच कळत नाही ते कोणाला कळतं, देवाला कळतं. पण आपण मान्य करतो का? संत वाङ्मयातली प्रमाण फार गोड आहेत महाराज. आपण जर ही प्रमाण सत्य धरली ना, सत्य मानली ना, तर मला नाही वाटत महाराज मनुष्य पाप करत. एवढंच लक्षात ठेवा, जे कोणालाच कळत नाही ते कोणाला कळतं, जे कोणालाच दिसत नाही ते कोणाला दिसतं. कीर्तनात का घरी गेल्या आपण नाही मानत महाराज, पण शास्त्राने सांगितलंय, आपण शास्त्र मानणारी माणसं आहे. तस्मात् शास्त्रम प्रमाण. जे कोणालाच कळत नाही ते देवाला कळतं. नलानं बोलून नाही दाखवलं, पण रामाला कळाला. घटना अशी घडली महाराज, एक माशाचा परिवार खेळण्यासाठी वरती आला आणि त्यांनी त्याच रात्री तो सगळा सेतू काय करून टाकला, विध्वंस करून टाकला, गिळून टाकला. खेळायला वर आले होते. दुसऱ्या दिवशी उठून पाहतात सेतू काय.
मग नलाच्या ठिकाणी हा तयार झालेला अभिमान गळाला महाराज. अरे आपण विनाकारण अभिमान केला. आपण असलो आणि नसलो तरी हे राहणार कोणाचं? या नलाला कळायला पाहिजे बरं. विठाला बऱ्याच नलांनी परमार्थ सोडला. बऱ्याच नला. मराठी भाषा इतकी गोड आहे महाराज. मराठीत मन येते माया मेली तर ताण्याचं राहत नाही. बरोबर आहे ना? अरे आपण नसलो तरी हे चालणार आहे आणि आपल्या आधीही चालत होतं नंतरही चालत राहणार. सुंदर प्रकारचा हा नियम आहे. सुंदर प्रकारची व्यवस्था आहे. प्रस्तुत अभंगामध्ये तुकोबा या असणाऱ्या काळाचं वर्णन करतात महाराज. तुम्हाला मला प्रत्येकाला भगवंतानं विशिष्ट काळामध्ये दिलेला आहे. काल देवानं दिलेला काळ हा चिंतनात घालव. चिंतनी सरे तो धन्य धन्य काळ. सोपं वर्णन सांगेल महाराज. ज्यांना चिंता संपवायची ना त्यानं काय करा? चिंतन करा. विठ्ठला विठ्ठला. जीव चिंतन करतो महाराज, करत नाही असं नाही. तुम्ही मी आपण चिंतन करतो, पण त्या चिंतनाचा आपण विषय वेगळा केलाय. आपणही चिंतन करतो, साधू संतांनीही चिंतन केलंय. आपण चिंतन करतो विषयाचं, वासनेचं, विकाराचं, प्रपंचाचं. आणि साधू संतांनी चिंतन केलं देवाचं. उगेश नाही महाराज. चिंतने चिंतने तद्रूपता त्या पदाला प्राप्त झाले महाराज. हा काळ सार्थक केला त्यांनी धरिला म्हणे विठ्ठल. आपणही चिंतन करतो, साधू संतांनी चिंतन केलं. तुकोबाला वर्णन करतात बाबा रे तुम्हाला तो काळ मिळालाय ना, तो चिंतनात घालवा अभंगाचं पहिले. काळ सारावा चिंतने वर्णन करतात. काळ चिंतनामध्ये घालवा. एवढं सांगून जर तुकोबा थांबले असते
काळ सारावा चिंतने. नक्कीच जगाने याचा विपर्यास काढला असता आणि काळ कुठं घालवला असता? प्रपंच. अरे मी आता तुम्हाला बोलून होतो, तुकोबारा एवढ्यावर नाही थांबले महाराज, त्याच्या पुढे विश्लेषण केलं. एकांतवासी गंगा स्नाने. आज आपला योगायोग बघा महाराज, एक सहज योगायोग जुळून आलाय. आपण कुठे सध्या चिंतनात येत ना, भगवत चिंतन का घरचे लोक आहेत सध्या? हा, सध्या कुठे चिंतनात येत. त्याच्यानंतर एकांतात येत, वनभोजन कार्यक्रम यातला. आणि योगायोग कसा जुळून आला? जवळ काय विठाला सहज गडे, सहज पडे आणि दंडवत गेले. अभंग सहज निवडला करायला. कानपाट तर आहे, प्रत्येकालाच असतो. सुरुवातीची चरण कानपाट असतात, नंतरची चरण खालीवर होत नाही. मी काल महादेव दादाला बोलून नाही गेलो, दादा अभंग पाठ आहे का? आमच्या गावातील सगळ्यात जर पाठांतराची व्यक्ती म्हणलं तर आमचे महादेव दादा. काही विचारावं, गाता नाही येणार पण काही विचारा, कोणतंही प्रमाण विचारा, दादाकडे उत्तर नाही असं प्रमाणच नाही. संत वाङ्मय खूप अभ्यासलं महाराज, खूप अभ्यासलं. नाहीतरी संत वाङ्मयात जे वर्णन येतं, नाही जरी तुझा दिरला सुस्वर नाही तया वीण येईल तैसा बोल रामकृष्ण. माणसानं कसंही भजन करावं, स्वरातच करावं. पंडित बाबा आहे तिथं मी बोलणं योग्य नाही. महाराजाला स्वर म्हणलं की काय, मलाही आवडत नाही मला स्वरातून गेले. जोर त्यांचा माझा स्वभाव सारखाच, आरंभीच बोलून गेलं, घेतलंच त्यांचं. भजन स्वरातच असावं का कसं असावं? आता प्रमाण झालं ना आपलं, आरंभी प्राधान्य तर स्वरालाच द्यावं. पण जर स्वर साहित्य नसलच तर भजनच नाही करावं का? मग हा पर्याय निवडा, येईल तैसा बोल रामकृष्ण. मराठीत मने महाराज निसंत विठाला विठाला. योगायोग जुळून आला महाराज, पवित्र गोदावरीच्या या पण जवळ. तुकोबारा वर्णन करतात बाबा रे, काय मिळालंय ना चिंतनात घालवा, चिंतनात घालवा. आणि एक सांगेल, तुमचा माझा प्रत्येकाचा जो काळ आहे तो आपण चिंतनात घालवला तरच जाणार आहे का नाही घालवला तरी जाणार आहे? अशी माणसं असल्याने तिनं नाही वाजवून सोडायचं. घाबरू नका महाराज, आपल्या नियोजित वेळेत कीर्तन सोडलं. चांगली माणसं आहेत महाराज. दादा नेहमी उदाहरण सांगत असतात, चांगल्यात चांगलं जर मिसळलं तर चांगलं चांगलं होतं. तसं मी स्वतःला चांगलं नाही म्हणणार, पण तुमचे निबरवा दिसत असो. विठाला विठाला. गोड माणसं आहेत महाराष्ट्राची. एक उदाहरण सांगत असतो कथेमध्ये, कीर्तनामध्ये. पण सगळे शेतकरी शेतकऱ्याला पटेल असं उदाहरण सांगत. शेतकऱ्याकडे जनावर असतात,
आता असतातच म्हणावं लागेल बरं. काळाचा महिमा आहे आता. असतात. काही दिवसांनी मी म्हणतो असं पूर्वी कथा लिहिल्या जायच्या ना त्या सोमवारची कथा वगैरे कथा. यांत्रिक युग आलंय महाराज. जमाना इतका फास्ट होऊ लागला. मला वाटतं अशी कथा लिहावं लागेल. एक होता शेतकरी, त्याच्याकडं होती बैल होते. यांत्रिकीकरण तेवढं वाढू लागलं. आपला शेतकऱ्यातला दृष्टांत दिलाय का मी नेहमी कथेतून सांगत. शेतकऱ्याकडे जनावर असतं. पावसाळ्याच्या दिवसामध्ये त्या जनावराला चरण्यासाठी शेतकरी बांधतात महाराज शेतात गवतात. त्याला आपण काय म्हणतो? हा बोलत राहा. कोणी कोण दीड वाजत. आणि तुमच्याकडे नाही पण आमच्या भागाला डोंगर भागे काही जनावर दिवसभर मोकळी फिरून येतात. त्याला ते गायगुर शब्द बरोबर आहे ना. कोणतं जनावर चांगलं? कोणतं चांगलं? फिरून येणार ते चांगलं राहतं बरं का. त्याची तब्येतही चांगली राहते, ते दूधही चांगलं देतंय. आता मला प्रश्न असा विचारायचा आहे, सध्या कोणती जनावर वाढू लागली? लांबून फिरणारी का सडकावर बांधली? ती द्या सोडून महाराज. विठ्ठला विठ्ठला. सध्या परमार्थात कोणती वाढू लागली? सडक लावलेली. त्यांच्या सडकेत जर तुम्ही गेले जमतच नाही बाबा. असे भस्कन प्रमाण दिल्यावर संपलं. पुन्हा ते वाटायला येत नाही. हा आता शिकू विठ्ठला विठ्ठला. म्हणून महाराजांना म्हणलं घोडा आणून नाही. घोडा मिळालेला काळ आहे महाराज हा चिंतनात घालवा. आपण चिंतनात नाही घालवला तरी जाणार आहे आणि घालवला तरी जाणार आहे. आयुष्य जात आहे पहा. जाणार आहे महाराज. नव्हे नव्हे तो काळ आमची वाट पाहतो बर. घडोघडी काळ वाट याची पाही. अजून किती आहे अवकाश. नित्य काळ याची वयलेखित अनेक प्रमाणे अनेक. वर्णन करतात बाबा रे भगवंतानं तुला जो कालावधी दिलाय तो चिंतनात घालवा ना. बऱ्याच लोकांच्या तोंडून हा शब्द ऐकायला मिळतो. काही लोक नको त्या गोष्टी करतात महाराज. तर तुम्ही समजून घ्या, स्पष्ट नाही बोलतायत. बरीच अशी काही लोक आहेत महाराज, ते भजनातही असतात आणि 52 पानाच्या ग्रंथाच्या पारायणालाही बसतात. कळलं? तुम्ही समजून घ्या. आणि मग माहिती झालं की आम्हाला विचारतो त्यांना, का हो बाबा तुम्ही इकडे असता, माळकरी आहेत आपण सगळे, भजन करता, तुम्ही ते 52 पानाच्या ग्रंथाच्या पारायणाला बसता? ते म्हणतात महाराज तसं काही नाही म्हणे, आपण टाइमपास म्हणून खेळतो, वेळ जात नाही म्हणून. नवल वाटतं महाराज, यांचा जर वेळ जात नसेल तर देवाने यांना पटकन घेऊन जाव. काय दिला ना देवानं? अरे नको तिथं घालवू नका, इथं घालवा. आता आपण सगळे दूर दूरून वेगवेगळ्या गावून आलात महाराज. गीता मंडळाच्या शाखेचे असतील, अन्य अन्य साधक मंडळी असतील, लोया परिवाराची परिचित आपलं इष्ट नातलग असतील, गावातील मंडळी असतील. आपण सगळेजण इथं आलात. इथं आल्यानंतर आपल्या सगळ्यांचं उद्दिष्ट काय? सध्या तरी डोक्यात प्रपंच आहे का? काही नाही महाराज, सध्या एवढाच उद्दिष्ट आहे, काळ सारावा चिंतने, एवढाच येतो डोक्यात. त्या उद्देशानं आपण एकत्र आलो आणि प्रतिवर्षी येणार आहेत महाराज. या
राम नामाची झुंज एका उद्दिष्टांना आपण इथे एकत्र आहोत महाराज. हा काळ या सगळ्या असणाऱ्या संकल्पनेमध्ये आपण हा काळ घालवतो. तुकोबाराय सांगतात बाबा रे, भगवंतानं दिलेला काळ चिंतनामध्ये घालवा, भगवंतानं दिलेला काळ एकांतात घालवा, नवे नवे भगवंतानं दिलेला काळ गंगा स्नानात घालवा. शास्त्रकारानं गंगा स्नान दोन प्रकारची सांगितले बरं. एक प्रत्यक्ष गंगा स्नान आणि दुसरं स्मरणात्मक, ज्याचं आपण वर्णन करतो ना, वाच्य बनता गंगा गंगा सकल दोष जाती भंगा. प्रत्यक्ष गंगा स्नान गेलं तरी पापाचा नाश सांगितला. आणि नामदेवराय जे वर्णन करतात सकळ दोष जाती भंगा. आपण गंगेच्या तीरावर आहेत महाराज, नाही स्नानाला गेलो, इथं बसून तिचं स्मरण जरी केलं ना तरी गंगा स्नान म्हणते. विठ्ठला बाबा रे, हा कालावधी हा असणारा काळ गंगा स्नानात घालवा. आता आजच्या दिवसाचं जे वर्णन केलं जातं, आजचं म्हणण्यापेक्षा कालचं म्हणावं लागेल, कारण आपला नियोजित कार्यक्रम असतो कालचा दुर्वडीचा. आता दादांनी सांगितलं समाजाच्या दृष्टीनं हा असणारा काळ दुर्वडीचा एक उपेक्षित काळ. नाथबाबांची ओवी देखील आपण त्यावर ऐकली. जै शेषम घ्याचे दिनी रामकृष्ण न म्हणे कोणी. मला वाटतं आपण नाथबाबाची ओवी खंडन केली व गेली अनेक वर्षांपासून जे करतोय. कालचा असणारा दिवस, दुर्वडीचा असणारा दिवस हा बिघडण्याचा दिवस आहे. आणि आपलं भाग्य, आपण बिघडण्याच्या दिवशी लोकांतात राहत नाहीत, आपण कुठे येतो? एकांतात. ब्रह्मेंद्र महाराज तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मे ब्रह्मरस शिव सदा. साधू संतांनी एकांत निवडला का? एकांतामध्ये जेवढं भजन होतं तेवढं लोकांतामध्ये होत नाही, नाही होत. मला भागवतामध्ये वर्णन येतं, एकादशी स्कंदावर नाथांनी केलेली टीका वाचा, त्यामध्ये दत्तात्रयांचं वर्णन येतं. दत्तात्रयांनी जे 24 गुरु केले त्यामध्ये एकांताला गुरु मानलं बरं. हे कुमारिकेचं वर्णन येतं ना, कुमारिका हे रूपक आहे महाराज, तिथं एकांत हे प्रामुख्यानं घेतलेलं आहे. एकांतामध्ये भजन होतं, दोघं जरी आले तर मग गप्पा चालू होतात. कुमारा मला हे सांगतात बाबा रे, एकांतवासी गंगा स्नान. हा कालावधी एकांतात घालवा, आपण तो घालवण्यासाठी आलेलो आहे. तुकोबारायांना प्रश्न केला, तुम्ही हे सांगितलं पटलं आम्हाला, एकांतामध्ये राहावं, गंगा स्नान करावं, देवाची पूजा करावी, एवढ्यानं भागल का? तुकोबाराय सांगतात नाही, साधक दशेमध्ये आणखी काही नियम सांगितले अभंगाचं दुसरं.
युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार नसावी भासर निद्रा बहु भाषण. दुसऱ्या चरणामध्ये तुकोबारा वर्णन करतात बाबा रे, जीवाच्या ठिकाणी साधकाच्या ठिकाणी साधक दशेमध्ये सूक्ष्मता सांगितल्या माणस, खूप सूक्ष्मता सांगितली. काय होतं, साधना करत असताना सूक्ष्मता पाळावी का पाळू नये? पाळावी आणि पाळू नये. ऐका, आरंभी पाळू नये, नंतर पाळावी. बरं, नंतर पाळावी. मी नेहमी कथा कीर्तनातून सांगत असतो, शास्त्रामध्ये प्रमाणे नियम हे जाणं त्याला का न जाणं त्याला, हे तर पडतं ना. नियम कोणाला? जाणं त्याला. सोपा दृष्टांत सांगा. दोघ जण सोबतच हॉटेलमधून बाहेर आले, माळकरी बगर माळकरी. जगदोष कोणाला देत आहे? कशामुळं? आम्ही का गुत्त घेतलं तुमचं? बरोबर आहे महाराज, जगाची आजही अपेक्षा आहे. अरे ते येड आहे, त्याला नाही कळत. तू माळकरी आहेस, तू जाणत आहेस, निदान तू नियम पाळायला पाहिजे. नियम पाळायला पाहिजे. साधक दशेमध्ये सूक्ष्मता पाळावी महाराज. आरंभी पाळू नये, पण नंतर पाळावी. नंतर पाळावी. कधी कधी काही शास्त्र वचनाचा अर्थ एकांगी लावला जातो. एकांगी अर्थ लावू नये महाराज. नाण्याच्या दोन्ही बाजू तपासून जाव्यात. एकांगी अर्थ लावू नये. साधू संतांनी कर्माच्या वाटा मोडल्या महाराज. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर. आता आपण एवढंच जर धरून चाललो तर तुकोबारायचं दुसरं प्रमाणे महाराज. एराने वाहावा एराने दोन्ही प्रमाण सांगितले बरं तुम्हाला याच्यासाठी. आरंभी नियम नाही पाळायचे. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर. आता आपलं प्रमाण होऊ नाही गेलं. येईल तैसा बोल रामकृष्ण. हे कधी? आरंभी. जोपर्यंत तू भजनालाच येत नाही तोपर्यंत ये बाबा, येईल तैसा बोल रामकृष्ण. पण एकदा यायला लागला ना मग बेसूर नाही आडायचं. मग लावणी मृदंग दोन्ही बाजू सांगल महाराज तुम्हाला. येत नाही तोपर्यंत मोडून या वाटा. एकदा का तू कर्मामध्ये आला, नियमामध्ये आला, तुला कर्म माहीत झालं, त्यातल्या कर्मातल्या सूक्ष्मता माहीत झाल्या, बारकावे माहीत झाले ना, मग वेदाचा तो अर्थ आमाशी तेच तुकोबार आहे. तेच तुकोबार.
साधक दशेमध्ये साधना करत असताना या सूक्ष्मता सांगत असताना तुकोबाराय सांगतात, बाबा रे, युक्त आहार विहार साधनेत आलात ना, इथं कसंही चालत नाही महाराज. भागवत ऐकत असताना भागवतामध्ये वर्णन येतं, पण भागवत ऐकलेलं आहे. भागवत कसं ऐकावं हे तर सांगितलंच, पण ऐकायला कसं बसावं हे सांगितलं बरं. पण इतकं जर बारीक चाळणीन गाळायला लागलं तर खाली कधीच पाडणार नाही. या तात्या सावळेचे तात्या आले, एकटे झाले. विठ्ठला वर्णन करतात बाबा, युक्त आहार विहार. कारण शास्त्र सांगता आहार युक्त असावा, युक्त असावा. मनुष्य ज्या पद्धतीचा आहार घेतो त्या पद्धतीने त्याची बुद्धी कार्य करते. बरं, बुद्धी कार्य करते. गीतेने जे अन्नाचं वर्णन केलंय, एक सोपा दृष्टांत सांगेल पुराणातला आणि पुढे जाईल. शास्त्र सांगतं महाराज, तुको बरायचे त्याला प्रमाण आहे. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पहावे पुराणी का पिक्चरच्या गाणे हल्ली ते सुरू झालं महाराज. संतांनी घोर वाङ्मय लिहिलं महाराज, एवढं सगळं लिहिलं आम्हाला पुरण, आम्ही तरी कुठे चाललो. पाहुणे ग्रंथ करावे कीर्तन, तेव्हा आले जाणं पुढं त्याची. सोपा दृष्टांत दे. महाभारताचं युद्ध चालू होतं आणि दुर्योधनाच्या गुप्तहेरांनी बातमी लावली की भीष्माचार्य आपल्या बाजूने उभे युद्ध करतात, पण विजय आपला इच्छित नाहीत. विजय इच्छितात पांडवाचा. दुर्योधन होता महाराज, त्याच्याकडे काही मर्यादा नव्हती, शिष्टाचार नव्हता, मोठ्याला कसं बोलावं हे कळत नव्हतं कोणाला. कोणत्या मी नेहमी कथेत सांगत असतो महाराज, पूर्व काळामध्ये पुराणामध्ये आलेली ही जी पात्र आहेत ना, ही देहरूपाने गेली पण वृत्ती रूपाने आजही जिवंत आहे. विठ्ठला विठ्ठला ही पात्र वृत्ती रूपाने आजही जिवंत आहेत. मोठ्यांची मर्यादा न सांभाळणं हा दुर्योधन आहे. आता खरं सांगा, असे दुर्योधन आहेत का गेले? आहे. परस्त्रीची अभिलाषा धरणं हा रावण आहे. खरंच सांगा, असे रावण आहेत का गेले? आहेत. ही पात्र होऊन गेली, शरीर रूपाने मेली असतील, वृत्ती रूपाने जिवंत. दुर्योधनालाही बातमी कळाली, दुर्योधन थेट भीष्माकडे गेला. भीष्मा, अशा गुप्तहेरानं मला बातमी दिली, तुम्ही माझ्या बाजूने युद्ध करता आणि विजय पांडवाचा इच्छिता. तिथं दुर्योधनाने एक वाक्य वापरलं महाराज, मला ते सांगायचं. भीष्मा, अन्न आमचं खाता आणि विजय पांडवाचा इच्छिता. भीष्मासारखा महात्मा होता महाराज, पण घळघळा रडला, घळघळा रडला. शाबास शाबास दुर्योधना, अरे माझ्या कित्येक वर्षांच्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं नव्हतं, तू सांगितलंस, तू सांगितलंस. ऐका महाराज, माणसाचं मन माणसाला चांगलंही सांगतं आणि वाईटही सांगतं. कुणी तुम्हाला बोलू देऊ नका, कुणी सांगू देऊ नका, तुमचं मन सांगत असतं. एरवी तू कामात असशील, व्यापारात असशील, नोकरीत असशील, पण आज लोया परिवारानं बोलावलंय, कैलास भाऊने बोलावलंय, आजचा काळ तू या ठिकाणी सत्संगात घालवलास, बरं केलं, हे कोण सांगतं? मन सांगत, आपलं मन सांगत. आणि तुम्ही एखादं पाप कर्म करा, किती गपचूप करा, किती लपून करा, नाही कोणी बोलू द्या, तुमचं मन सांगत असतं, हे जे केलंस ना चांगलं नाही.
वा महाराज, मन जाणे बाबा तुका म्हणे माय बाबा. मी आरंभी बोलून गेला. अशी माणसं असली 3 वाजले तरी बरं. अग्नी प्रदीप्त झाल्यावर त्याच्यात तूप टाकावं का दुसरं काही टाकावं? काही काही पाणी होती विठाला विठाला. मन सांगतो बरं, तुम्ही चांगलं वागा मन वाही देत, आणि वाईट वागले तरी मन वाही देत. तोरा मन दर्पण केला, तोरा मन दर्पण केला, भले बुरे सारे कर्म देखे अधिकार, तोरा मन मन दाखवत. चांगलं असेल तेही दाखवतं, वाईट असेल तेही दाखवतं. मी नेहमी सांगत असतो, मन हे आरशाचं काम करतं. आरशाची उपाधी पुराणामध्ये दोघांना दिली बस. एक मनाला दिली आणि दुसरी महात्म्याला दिली, थोरा मोठ्यांना. थोरा मोठ्या भीष्माचार्य दुर्योधनाला म्हणतात, दुर्योधना अरे माझ्या कित्येक वर्षांचा प्रश्न मला होता, माझं मन मला बोलायचं. भीष्मा, कौरव अनाचारी आहे, कौरव दुराचारी आहे, तरी तुम्ही कौरवाच्या बाजूने युद्ध करता. पांडव सदाचारी आहे, नवे नवे पांडवाच्या बाजूनं देवे पाहते पांडव अखंड वनवासी परी त्या देवाशी आठवते. देव त्यांच्या बाजून, तरी तुम्ही कौरवाला सोडन. भीष्मांनी सांगितलं, दुर्योधना हा प्रश्न माझ्या मनात होता, त्याचं उत्तर तू आज मला दिलंस का? मी तुझं अन्न खातोय. मनुष्य ज्या पद्धतीचं अन्न खातो त्या पद्धतीनं त्याची बुद्धी कार्य करत असते. गीतेनं अन्नाचे जे प्रकार केले, सात्विक अन्न, राजस अन्न आणि तामस अन्न. गीता वाचा माणूस, ज्या पद्धतीचं मनुष्य अन्न खातो त्या पद्धतीनं बुद्धी कार्य करत, त्या पद्धतीनं कार्य करत. एक सोपा दृष्टांत सांगाल आणि पुढे जाईल. युक्त आहार याला धरून बोलायला. एक महात्माजी होते महाराज, तीर्थयात्रा करणारे. गावभ्रमंती करायचे. एका गावामध्ये गेले, सत्संग केला, प्रवचन सांगितलं. त्या गावातील एक व्यापारी होते, धनाढ्य व्यक्ती होते. त्यांनी महाराजांना विनंती केली, माझ्या घरी चला म्हणे, एक दिवस भोजन विश्रांती घ्या, तुमच्या महाराजाला जा. महाराजांनी मान्य केलं, कुठंतरी भोजन करायचंच. त्याच्या घरी गेले. त्यानं भावनिक होता महाराज, धार्मिक होता, सुंदर प्रकारे व्यवस्था केली, पक्वान्नाचं जेवण दिलं, झोपण्यासाठी सुंदर व्यवस्था करून दिली. महाराजजीनं जेवण केलं, पहाटे उठले रोजच्या वेळेला. पण जाता जाता त्या असणाऱ्या धनिकाच्या घरची एक सोन्याची वस्तू यांनी आपल्या झोळीत टाकली, निघून. या धनिकाला खबर नाही बरं, तो पाहायला गेला नाही, सात्विक होता, श्रद्धावान होता. पहाटेच उठून प्रवासाला महाराजजी गेले होते, दुसऱ्या गावामध्ये गेले, पाण्याचं साधन पाहिलं, स्नान करू लागले. स्नान करत असताना जवळचा पसारा तपासला, जड लागलं जरा. आपल्या जवळ काय जड झालं म्हणलं, बऱ्याच लोकांनी जड जमा केलं. जड जमा करणं वेगळं, जड लागणं वेगळं. आम्ही जमा करतो, आम्हाला जडच लागणं महाराजाचं. महाराजीला लगेच जड लागलं, कारण उपाधीची सवय नव्हती. उपाधी वेगळी, तुम्ही निर्विकार. झोळी तपासली महाराज, स्वतःची पडशी तपासली, त्यामध्ये सोन्याची वस्तू निघाली. रात्रीचं स्मरण झालं, नक्की आपण त्या धनिकाच्या घरून ही वस्तू आणली. ऐका महाराज, स्वतःच्या कर्मावर, स्वतःच्या नित्य नियमावर जर विश्वास असेल ना, माणूस खात्रीनं सांगू शकतो. बरं, खात्रीनं सांगू शकतो. खूप पश्चाताप केला, पश्चातापाने समाधान होईना. शेवटी ठरवलं, आधी या कर्माचा छडा लावायचा, मग पुढचा प्रवास करायचा. परत फिरले महाराज, रात्री ज्या घरी मुक्कामाला होते त्या घरी आले. त्याला आनंद झाला महाराज. महाराजजी पुन्हा आले, या बसा महाराज. ते मी बसायला नाही आलो.
एक सांग म्हणे मला, तू मला जीव घातलंस म्हणे. हो. आता ते महात्माजी ज्ञानी होते महाराज, अभ्यास होता, चिंतन होतं. तुझा व्यवसाय काय रे, काय करतो तू? त्यांना सांगितलं महाराज मी व्यापारी म्हणे, समोरून वस्तू घेतो, 2 पैसे माझा असणारा नफा असतो आणि पुढे विकतो. महाराजजीच्या मनालाच पटना महाराज. ते म्हणे, मग कसं शक्य आहे? कारण शास्त्र सांगतो व्यापार करावा, प्रपंच चालवायचा ना. उद्योग पुरुषस्य लक्षण, हा शास्त्राचं वचन आहे. पुरुषानं उद्योग करावा, व्यापार करावा, रिकामं बसून नाही. तुकोबरायचे प्रमाणे तुका म्हणे लाभ का फुकटचा करा. संतांनी आम्हाला सांगितलं बरं ना, नाथाचंही प्रमाणे प्रपंच असावा नेटका. महाराजजीनं सांगितलं तू खरं बोलतो का? खूप वेळ आग्रह केला त्यावेळेला. मग त्यांनी सांगितलं महाराज कोणाला सांगितलं नाही, पण तुम्हाला सांगतो ऐका, मी व्यापारच करतो म्हणे, वस्तू खरेदी करतो, 2 पैसे नफा घेतो, पुढे विकतो. पण मधल्या काळामध्ये माझी आणि एका चोराच्या टोळीची भेट झाली. ती लोक वस्तू चोरून आणतात. जी वस्तू मला 100 रुपयाला मार्केटमध्ये घेऊन 110 ला विकावी लागते, ती वस्तू ते लोक मला 5 रुपयाला देतात. महाराजांच्या लक्षात आलं बरं. त्यांनी सांगितलं मग रात्रीचं जेवण म्हणे त्याच्यातच आलेले तांदूळ होते म्हणे, उच्च क्वालिटीचे, तुम्हाला त्याचाच भात खाऊ घातला. समर्थप्रमाणे महाराज बैसता स्वरापाशी तैशी होय बुद्धी देखताची चिंधी मन धावे. संतांनी घोळ वर्णन केली महाराज. एका एका प्रमाणावर जीव वळून टाकावं असे प्रमाण. त्यांनी सांगितलं महाराज तुम्हाला रात्री जे तांदूळ खाऊ घातला ना, तो त्याच लोकांनी दिलेला होता. महाराजाला तिथंच कळालं महाराज, जसं अन्न खाल्लं तशी बुद्धी झाली. दृष्टांत सांगता, अरे तुझं चोरीचं अन्न खाल्लं म्हणून तुझ्या घरची वस्तू चोरून गेली, दर म्हणजे तुझी. तुकोबा हे सांगतात बाबा रे, युक्त आहार विहार, आहार युक्त असावा. शास्त्रानं प्रत्येकाचा आहार वेगळा सांगितला. आपली वेळ पूर्ण होत आली. काळाचा महिमा आहे. लोक सहज बोलून जातात. सध्या निसर्ग जो खोपला ना, भागवतामध्ये असंनी जे वर्णन केलं, अतिवृष्ट्या अनावृष्ट्या श्रुतभ्याम करपीडित. लोक विचारतात आम्हाला महाराज पाऊस असा कम करायला लागला, पडला तर भरपूर पडतो, नाही तर पडतच नाही. त्याची कारणच येत महाराज, माणसानं माणसाची मर्यादा सोडली. माणसानं माणसाचा आहार सोडलेले इथं नाहीत म्हणा. विठाला विठाला सोडलेली इथं त्यांची गरज आहे बरं. गरज परमार्थामध्ये कदाचित कोणी याचा विपर्यास काढू नका, मला गैरअर्थ काढू नका. परमार्थामध्ये शास्त्रानेही सांगितलेल्या जी अवस्था आहे, साधू संतांनी सांगितलेलं जे वय आहे, जी अवस्था आहे, खरं सांगा ती अवस्था, ते वय परमार्थात आहे का? नाही बरं. तर ना भाग्यवंत ज्यासाठी परमार्थ आहे, नवे नवे ज्यांना परमार्थाची गरज आहे, ते इकडे यायला तयार नाही. महाराज विनोदानं जुने कीर्तनकार सांगायचे, परमार्थामध्ये चिल्लर पैसे आणि आधीच म्हणलं विपर्यास काढू नका. अरे ज्यांची गरज आहे ते इकडे यायला तयार नाही महाराज, ते यायला तयार. माणसानं माणसाची मर्यादा ओलांडली, माणसानं माणसाची आहार प्रणाली ओलांडली, परिणामी निसर्ग खोपलावर. आपण नेहमी ऐकतो महाराज, कितीही भुकेला झाला तरी वाघ सिंहादी हिंस्र पशु गवत खात नाही. आम्हाला शिकवतात महाराज ते युक्त आहार विहार. बाबा रे तू तुझा आहार खा, मी आमचा आहार खातो. दुर्दैव आहे महाराज, माणसानं प्रत्येकाचा आहार घेतो. साधू संतांनी आम्हाला हेच सांगितलं. तुकोबाराय सांगतात बाबा रे या सगळ्या गोष्टी पाळा. नियमी जीवन हे आनंद देतं. नियमी जीवन आनंद देत. नियम इंद्रियाशी नियमी जीवन आनंद देत. नियमी जीवन सुखाचं कारक आहे.
आणि ज्या जीवनामध्ये नियम नाहीत महाराज, मग त्या जीवनामध्ये दुःख वाटायला येतं. दुःख वाटायला तुकोबारा वर्णन करतात. नेम इंद्रियाशी सार नसा वासर निद्रा भो भाषण. शास्त्रामध्ये प्रत्येक गोष्टीची मर्यादा सांगितली. कोणतीही गोष्ट आती झाली तर दुःख देते. इथं जे महाराजांनी रूपक घेतलंय, निद्रा चांगली आहे का वाईट आहे? चांगली आहे. आणि हातीने महाराज दुःखाला कारण. पुराणातलं उदाहरण सांगल पुढे जाईल. एक जणाला निद्रा खूप आवडत होती, त्यानं मागून घेतली, पण जरा हातीच मागितली. वाट्याला काय आलं? दुःख वाट्याला आलं. कुंभकर्णाचं उदाहरण. निद्रा असं मागितलं, जीवनात काही अर्थ राहिला त्याचे. अति सर्वत्र वर्जे शास्त्राचा सिद्धांत. आपण ज्या आता जेव्हा कीर्तन सुटलं की पंगत आपल्याला विषयी आहाराचा चालू आहे. जेवण चांगलं आहे का वाईट आहे? चांगलं आहे खरंच. प्रमाणात पाहिजे बरं. गोष्टी कशा असाव्यात? प्रमाणात. आणि प्रत्येक गोष्टीला काय असावं? विठाला विठाला. कीर्तन जरी झालं तर कीर्तन कशात असावं? प्रमाणात असावं. आणि कीर्तनाला काय असावं? प्रमाण असावं. सगळ्यांना नाही करायचं. तुकोबारा वर्णन करतात, बाबा रे या सगळ्या गोष्टी नियमामध्ये पाळा. आहार नियमात घ्या, निद्रा नियमात घ्या. नवे नवे बोलणं देखील कसं असावं? नियमात असावं. निद्रा बहु भाषण. नाथ बाबांनी चिरंजीव पदामध्ये जे वर्णन केलेलं आहे, एकांती लोकांती बोलण्याचे नियम सांगितले चिरंजीव पदवाचा. काय झालं पंडित बाबा, चिरंजीव पदाची काही अभंग स्पष्ट सांगताच येईल नाही, सांगतात ना. अलीकडचा काळ असा निघाला, नाथांनी त्यामध्ये गोड वर्णन केले. तो वाचा महाराज तुम्ही चिरंजीव पद. तुकोबारा त्याच अनुषंगानं वर्णन करतात, बाबा रे या सगळ्या गोष्टी तुम्ही नियमामध्ये करा. या करत असताना या गोष्टीचा परिपाक काय प्राप्त होईल? परमार्थ महाधन. ते महाधन तुम्हाला प्राप्त होणार आहे. आणि त्या असणाऱ्या महाधनाची सिद्धता आणि त्यातून सगळ्या गोष्टीचा मिळालेला परिपाक अभंगाचं शेवटचं चरण. देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल गवा तुका म्हणे आनंद विठोबा.
देह समर्पिजे देवा, भार काय कीर्तन यावा, होईल आगवा तुका म्हणे आनंद. तुकाराम वर्णन करतात बाबा रे. प्रतिपाद्य रंगामध्ये वरती सांगितल्याप्रमाणे आपण जर आचरण केलं तर या सगळ्या गोष्टीचा परिपाक काय होईल? होईल आगवा तुका म्हणे आनंद. शास्त्रामध्ये मत आहे महाराज, प्रत्येक जीवाची जी धडपड आहे ती कशासाठी? सुखासाठी, आनंदासाठी नाही. आनंद आपल्याला भेटत नाही. का भेटत नाही? ऐकायला जर गेलं तर आनंद आणि सुख आपल्याला दोन्ही एकाच अर्थाचे शब्द वाटतात. बरोबर आहे? एकाच अर्थाचे शब्द आहेत. ऐकायला एका अर्थाचे आहेत महाराज, पण व्यापकत्वाने विचार केला तर दोन्हीचा अर्थ वेगळा निघतो. आनंद हा शब्द असा आहे ज्याला व्याकरणामध्ये अजून तरी विरुद्धार्थी शब्द सापडला नाही. ज्या शब्दाला विरुद्धार्थी शब्द नाही, ज्याचा रास नाही, त्याचं नाव आनंद आहे. म्हणून तर साधू संतांना आनंद ही भगवंताची उपाधी मानली. बरं, नित्य निरा आनंद अद्वय नित्य निरामय एका निज देह भगवंताचं स्वरूप मानलं महाराज. तुम्हाला आम्हाला ज्याची अपेक्षा आहे आपण त्याला सुख म्हणतो. सर्व सुखाची आशा जन्म गेला. अपेक्षा महाराज प्रत्येक जीवाला नवे नवे सुखासाठीच प्रत्येक जीव धडपडतो. तुकोबाऱ्या वर्णन करतात, होईल आगवा तुका म्हणे आनंद. या असणाऱ्या गोष्टी तुकोबाऱ्यांना आपल्याला सांगितल्या. नियोजित वेळेमध्ये आपण या सगळ्या असणाऱ्या गोष्टी पाहिल्या. पुनश्च एकदा जाता जाता एवढंच सांगेल, प्रतिवर्षाची असणारी ही सेवा आहे. गेली अनेक वर्षांची परंपरा आहे. दाखवकडे मागील अनेक वर्षांची जवळजवळ 25 वर्षापेक्षा अधिक काळे, यामध्ये काही कमी अधिक असेल महाराज मधले. कोरोनाचे काही वर्ष कमी अगदी झालेले. पण मागची एक जुनी पत्रिका सापडली, आमच्या विष्णू महाराजांनी दिली. कार्यक्रमाची मागची असणारी परंपरा सांगत असताना आरंभ ओम ज्ञानेश अध्यात्म गीता मंडळ राजपिंपरी मुख्यालय या ठिकाणी झालेला कार्यक्रमाचा आरंभ. त्यानंतर आत्मारामजी भिताडे पांढरवाडी या ठिकाणी उपस्थित आमचे मोठे महाराज, त्यांना आलेलेच विचारलं महाराज कुठे आले. त्यानंतर विष्णुपंतजी बावचकर पांढरवाडी, डॉक्टर सिक्ची साहेब खांडवी, डॉक्टर भगवानराव जाधव पांढरवाडी, शिवाजी महाराज जुंबड राजपिंपरी, बालासाहेब भाऊ बागल उमापूर, विलासराव पंडित दैठण, ओम ज्ञानेश अध्यात्म गीता मंडळ गुंडेवाडी शाखा, सतीशराव देशमुख गेवराई, प्रमोद पांडव आणि ओम ज्ञानेश अध्यात्म गीता मंडळ ग्रुप गेवराई. त्यानंतर शिवाजीराव सोळुंके सेलू, त्यानंतर ग्रामस्थ मंडळी कापूसवाडी, त्यानंतर नामदेवरावजी ढाकणे गेवराई, त्यानंतर विजूशेठ भुतडा गेवराई, त्यानंतर मुळे परिवार राजे पिंपरी मोरेवस्ती, त्यानंतर गवळी परिवार गोविंदवाडी, त्यानंतर वैजनाथजी चौधरी गेवराई, बंगाली पिंपळा दोन्ही म्हटलं तरी चालत. गेवराई म्हणावंच लागल, बंगाली पिंपळा. त्यानंतर कोरोनाच्या काळामध्ये आमच्याकडे नव्हती महाराज, पण नियम खंड पडू नये म्हणून आम्ही केली महाराज. भाऊसाहेब महाराज जोशी, त्यानंतर जयसिंगराव काळे नांदर, त्यानंतर बबनरावजी तारक श्रीकृष्ण नगर, त्यानंतर गीता मंडळ शाखा सारवाडी आणि गत वर्षी झालेली भागवत राजाभाऊ पंडित दैठण ही असणारी या नियमाची परंपरा. 2044 पर्यंत कार्यक्रम
बुकिंग आहेत हा 2044 पर्यंत कार्यक्रमाची बुकिंग आहे. पुढच्या वर्षीचा असणारा कार्यक्रम संपूर्ण गीता मंडळ शाखा साष्ट पिंपळगाव यांचा पुढच्या वर्षीचा कार्यक्रम असेल. त्यानंतर 2044 ची असणारी कार्यक्रमाची बुकिंग, कार्यक्रमाचं नारळ श्रीमान दिलीप अण्णा परदेशी पुणे, पण त्यांचं असणारं गाव लाड जळगाव. लाड जळगावचे रहिवासी ते पण कित्येक काळापासून पुण्यालाच राहतात. दिलीप अण्णा परदेशी एक भाविक कुटुंब आहे महाराज. आळंदी ते पंढरपूर आपल्या दिंडीला त्यांची पंगत असते, निवासाची व्यवस्था आहे, सगळी व्यवस्था करतात. 2044 ची असणारी या कार्यक्रमाचे नारळ त्यांनी घेतलेलं आहे. पुढच्या वर्षीची असणारी व्यवस्था, पुढच्या वर्षीचा कार्यक्रम ओम गणेश अध्यात्म गीता मंडळ साष्ट पिंपळगाव यांचा या ठिकाणी कार्यक्रम होईल.